नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या YouTube चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात बघणार आहोत। तुमच्यापैकी बहुतांशी विद्यार्थी या परीक्षेसाठी एलिजिबल राहणार आहेत। कारण बघा, मिनिमम क्वालिफिकेशन आहे 10वी पास। 10वी पास असलेला प्रत्येक विद्यार्थी या परीक्षेचा फॉर्म भरू शकतो। तुम्ही 12वी पास असाल किंवा बघा तुम्ही पदवीधर असाल, म्हणजे बघा तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये डिग्री घेतलेली असेल तरी सुद्धा तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरू शकता। आणि बघा, हजारो पदांसाठी ही जाहिरात येणार आहे। संपूर्ण जाहिरात आतापर्यंत पडलेली नाही, म्हणजे बघा जाहिरात आलेली आहे, फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे, परंतु जागा त्यांनी आतापर्यंत संपूर्णपणे घोषित केलेल्या नाहीत। ओके, काही जागा त्यांनी घोषित केलेल्या आहेत तर काही जागा आतापर्यंत घोषित केलेल्या नाहीत। जेव्हा संपूर्ण जागा येऊन जातील तर कदाचित बघा 5000 पेक्षाही जास्त जागांसाठी ही जाहिरात आलेली असेल। कदाचित बघा 10,000 पेक्षाही जास्त जागांसाठी ही जाहिरात येऊ शकते। ओके, म्हणून तुम्ही हा फॉर्म भरायलाच पाहिजे। तुमच्यापैकी बहुतांशी विद्यार्थी 10वी पास बघा तुम्ही असाल तर तुम्ही हा फॉर्म 100% भरायलाच पाहिजे। ही जाहिरात तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे। आता आपण आजची जाहिरात बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली जाहिरात आहे। SSC मार्फत ही जाहिरात आलेली आहे। या आधी सुद्धा आपण SSC मार्फत आलेल्या 3 ते 4 जाहिराती बघितलेल्या आहेत आणि ही SSC मार्फत आलेली नवीन जाहिरात आहे। पदाचे नाव बघा, मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी ही जाहिरात आलेली आहे। यामध्ये 2 पदे आहेत बघा, MTS आहे म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ आहे, आणि हवालदार या 2 पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे। यामध्ये फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे 26 जून पासून आणि 24 जुलैपर्यंत तुम्ही या पदाचा फॉर्म भरू शकता। तुमच्या फॉर्ममध्ये जर काही चूक झालेली असेल तर तुम्ही 29 ते 31 जुलैपर्यंत तुम्ही ती चूक दुरुस्त करू शकता। म्हणजेच करेक्शनसाठी तुम्हाला 2 ते 3 दिवस त्यांनी दिलेले आहेत। ओके, आता त्यानंतर तुमची एक्झाम होणार आहे 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर या दरम्यान तुमची एक्झाम होणार आहे आणि एक्झाम आहे सरळ सेवा। ओके, डायरेक्ट रिक्रूटमेंट आहे, प्रिलिम किंवा मेन्स तुमची होणार नाही। तुमची फक्त एक परीक्षा होणार आहे। ती एक परीक्षा तुम्ही क्रॅक केली की तुम्हाला जॉईनिंग मिळणार आहे। ओके, आता समोर बघा विद्यार्थी मित्रांनो, वॅकन्सीज मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की 2 पदे आहेत। पहिलं पद म्हणजे MTS आणि त्यानंतर हवालदार। MTS पदे बघा यांनी आतापर्यंत घोषित केलेली नाहीत। ओके, माझ्या मते तरी MTSची ऑलमोस्ट 4000 पदे ते बघा घोषित करतील। ओके, असं मला वाटते। आणि बघा इतरही जाणकार असे म्हणून राहिलेले आहेत की 4000 ते 5000 जी आहे पदे MTS साठी येऊ शकतात। ओके, त्यानंतर हवालदार पदासाठी यांनी सांगितलेलं आहे की 1075 पदे यांनी इथे काढलेली आहेत, परंतु इथे स्टार दिलेला आहे, म्हणजे यामध्ये सुद्धा चेंजेस होऊ शकतात। आणि यामध्ये सुद्धा बघा 2000 पदे बघा टोटल हे आणखी यामध्ये 1000 पदांची वाढ होऊन 2000 पर्यंत पदे याची जाण्याची शक्यता आहे। ओके, म्हणजेच बघा टोटल ॲड 5000च्या वर जाण्याची शक्यता आहे आणि खूप जास्त जर जागा वाढल्या तर 10,000 पर्यंत सुद्धा जागा जाऊ शकतात। ओके, ही जी परीक्षा होत असते MTSची, या परीक्षेमध्ये नॉर्मली बघा भरपूर जागा येत असतात। ओके, कधी 7500 जागा काढतात, तर कधी बघा 9500 जागा काढतात, तर कधी बघा 12000च्या जवळपास जागा येत असतात। फक्त 2023 मध्ये कमी जागा आलेल्या होत्या। ओके, 2023 मध्ये थोड्या जागा कमी आलेल्या होत्या, परंतु तो अपवाद जर सोडला तर खूप जास्त जागा या परीक्षेसाठी येत असतात। म्हणून बघा 1075 जागा बघा यापेक्षा खूप जास्त जागा यामध्ये येणार आहेत। ठीक आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। नॉर्मली 1075 जागा बघून विद्यार्थी फॉर्म भरणार नाहीत। ओके, असं सुद्धा होऊ शकते, तर तुम्ही अशा प्रकारची चूक करू नका। कमी जागा आलेल्या नाहीत, यामध्ये भरपूर वाढ होणार आहे समोर। ठीक आहे, म्हणून जर तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही हा फॉर्म भरायलाच पाहिजे। ठीक आहे, 2 पदे आहे, MTS किंवा हवालदार ही बघा पदे आहेत। पगार सुद्धा भरपूर असतो, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, भरपूर पगार तुम्हाला मिळणार आहे। ओके, आता समोर बघा, विद्यार्थी मित्रांनो, इसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तर तुम्ही मॅट्रिक पास असणे गरजेचे आहे। मॅट्रिक म्हणजे 10th पास असणे गरजेचे आहे, यालाच आपण SSC सुद्धा म्हणतो। ओके, तर 10वी पास असणे तुमचे गरजेचे आहे। आणि बघा याचा अर्थ असं होत नाही की तुम्ही 12वी पास असाल किंवा ग्रॅज्युएशन असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही। मिनिमम क्वालिफिकेशन आहे 10वी पास। त्यानंतर तुम्ही 12वी पास असाल किंवा तुम्ही ग्रॅज्युएट असाल किंवा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असाल की तुम्ही PhD केलेली असेल तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता।
ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला एज लिमिट दाखवून देतो. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, एज लिमिट आहे बघा, MTS साठी आहे 18 ते 25 वर्षे. ओके, मिनिमम 18 वर्षे आणि मॅक्झिमम 25 वर्षे एज लिमिट आहे MTS साठी. आणि हवलदार या पदासाठी 18 ते 27 वर्षे एज लिमिट तुमची राहणार आहे. म्हणजेच हवलदार या पदासाठी 2 वर्षे तुम्हाला एक्स्ट्रा एज लिमिट मिळालेली आहे. यामध्ये काही कॅटेगरींना एज रिलॅक्सेशन सुद्धा मिळत असते. त्यामध्ये बघा SC ST कॅटेगरी यांना 5 वर्षे, OBC कॅटेगरी यांना 3 वर्षे आणि PWBD यांना 10 वर्षे बघा तुमच्या कॅटेगरीनुसार PWBD वाल्यांना मिळणार आहे. तर ते तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता. एक सर्व्हिसमॅन जे आहे त्यांना 3 वर्षे एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. ओके, इतरही आहेत ते तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता. ओके, स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करा आणि हे संपूर्ण तुम्ही बघा, तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता. याची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर अपलोड करण्यात आलेली आहे. टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बघा टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करून टाका आणि तिथूनच बघा PDF सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला PDF मिळाली नाही तर तुम्ही तिथे मला मेसेज करा. ओके, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर तुम्ही मेसेज करू शकता. कमेंट बॉक्स तिथे ओपन असतो, तर तुम्ही तिथे कमेंट करा. मी तुम्हाला तिथे PDFची लिंक प्रोव्हाइड करणार आहे. ओके, आता समोर बघा विद्यार्थी मित्रांनो, फीज बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की फीज खूप कमी आहे. 100 रुपये फीज आहे ओपन, OBC आणि EWS कॅटेगरीसाठी. आणि बघा SC ST, हे बघा SC ST आणि PWBD, एक्स सर्व्हिसमॅन आणि महिला. ओके, महिला कॅन्डिडेट SC ST PWBD आणि एक्स सर्व्हिसमॅन यांना कुठल्याही प्रकारे फीज भरायची नाही. ओके, म्हणजे फीज कोणाला भरायची आहे तर ओपन कॅटेगरी, OBC कॅटेगरी आणि EWS कॅटेगरीचे जे मुलं आहेत, ओके, जे बॉईज आहेत त्यांना फीज भरायची आहे. ओके, म्हणजेच मेल कॅन्डिडेट ओपन, OBC आणि EWS यांना फक्त 100 रुपये भरायचे आहे. इतर कुणालाही फीज भरायची नाही. ठीक आहे, मला असं वाटतं की तुम्हाला समजलेलं असेल. आता समोर बघा एक्झाम सेंटर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे महाराष्ट्र आहे, आपला महाराष्ट्र वेस्टर्न रिजनमध्ये येतो. तर इथे बघा वेस्टर्न रिजनमध्ये अमरावती दिसून राहिलेलं असेल तुम्हाला, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, जळगाव आणि पणजी नाही आहे बघा, हे नाही आहे, तर अमरावती आहे. ओके, तर एवढे आहे बघा. ओके, एवढे सेंटर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळालेले आहेत. ठीक आहे, तर जवळपासचे सेंटर तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. ओके, आणि बघा सरळ सेवा आहे, तर तुम्हाला फक्त एकदाच सेंटर सिलेक्ट करायचे आहे. नॉर्मली प्रिलिम पास झाल्यानंतर मेन्ससाठी तुम्हाला वेगळं सेंटर सिलेक्ट करावं लागते. तर इथे असं करण्याची काही गरज नाही. एकच परीक्षा होणार आहे, एकदाच सेंटर सिलेक्ट करायचे आहे, तर तुम्ही आपल्या जवळपासचे सेंटर तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके, आता समोर बघा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॅटर्न, परीक्षा कशा प्रकारे कंडक्ट केल्या जाणार आहे. तर MTS पदासाठी तुमची एक्झाम होणार आहे नॉर्मल. ओके, नॉर्मल तुमची एक्झाम होणार आहे. CBT पद्धतीने तुमची एक्झाम होणार. फक्त हवलदार पदासाठी तुमची CBT पद्धतीने तर एक्झाम होणारच आहे, परंतु तुमची फिजिकल टेस्टसुद्धा होणार आहे. ओके, MTS साठी तुमची फिजिकल टेस्ट होणार नाही. आणि परीक्षेची जी भाषा आहे, परीक्षेची भाषा तुम्ही मराठी सिलेक्ट करू शकता. ओके, मराठीमध्ये तुम्ही पेपर सोडवू शकता. ओके, इंग्लिशमध्ये तुम्हाला इंग्लिश, हिंदी किंवा रिजनल लँग्वेज. ओके, हिंदी, इंग्लिश किंवा रिजनल लँग्वेजमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता. ओके, आता जे सेमी इंग्लिशवाले विद्यार्थी असतात, सेमी इंग्लिशवाले विद्यार्थी इंग्लिश आणि मराठीमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता. ओके, आता समोर बघा, हे बघा सरळ सेवा एक्झाम आहे, तर फक्त एक परीक्षा होणार आहे तुमची. आता फिजिकल टेस्टबाबत मी तुम्हाला नंतर सांगतो, काही खूप कठीण राहत नाही. ओके, काही कठीण राहत नाही, मी तुम्हाला त्याबाबत नंतर सांगतो. आधी तुम्ही एक्झाम पॅटर्न बघून घ्या. यामध्ये तुम्हाला 4 विषय राहणार आहेत. ओके, 4 विषय कोणते कोणते बघा, तर मॅथमॅटिक्स राहणार आहे, रिझनिंग राहणार आहे. याला यांनी म्हटलेलं आहे सेशन 1. ओके, पहिला सेशन तुमचा राहणार आहे मॅथ आणि रिझनिंगचा. त्यानंतर दुसरा सेशन राहणार आहे, तो म्हणजे GK आणि इंग्रजीचा. ओके, GK आणि इंग्रजी भाषा, अशा प्रकारे 4 सब्जेक्ट तुम्हाला राहणार आहेत. मॅथ, रिझनिंग, GK आणि आपला इंग्लिश विषय. ठीक आहे, 2 सेशनमध्ये तुमची परीक्षा होणार आहे. 45 मिनिट तुम्हाला जे आहे दिलेले आहेत.
ओके, म्हणजेच 90 मिनिटाचा तुमचा पेपर राहणार आहे. 90 मिनिटे म्हणजे 1.5 तास. 45 मिनिटासाठी सेशन 1. सेशन 1 मध्ये मॅथ आणि रिझनिंग होणार. 45 मिनिटामध्ये तुम्हाला मॅथ रिझनिंग सोडवायचे आहे. किती प्रश्न राहणार आहेत तर 20 प्रश्न तुम्हाला राहणार आहेत मॅथचे आणि 20 प्रश्न तुम्हाला राहणार आहेत रिझनिंगचे. म्हणजे 40 प्रश्न तुम्हाला आहेत आणि 45 मिनिटामध्ये तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे आहे. आणि जर तुम्ही दिव्यांग विद्यार्थी असाल तर तुम्हाला 1 तास मिळणार आहे, म्हणजे 60 मिनिटे. ओके, आता त्यानंतर आणखी 45 मिनिटाच्या तुमच्या सेकंड सेशन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 25 प्रश्न राहणार आहेत जीकेचे आणि 25 प्रश्न राहणार आहेत इंग्रजीचे. अशा प्रकारे 50 प्रश्न तुम्हाला 45 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. आणि अशा प्रकारे 90 मिनिटाचा तुमचा पेपर होणार आहे आणि तुम्हाला टोटल प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत 90. ओके, 25 प्रश्न इंग्रजी, 25 प्रश्न जीके, हे झाले 50 प्रश्न आणि 20-40 प्रश्न झाले आपले मॅथ रिझनिंग. अशा प्रकारे 90 प्रश्नांचा तुमचा पेपर आहे. ओके, आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही. ओके, कुठल्याही प्रकारे तुमचे मार्क्स जे आहेत निगेटिव्ह होणार नाही. तुमचा प्रश्न चुकला तरी मार्क्स निगेटिव्ह होणार नाही. सर्वचे सर्व प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, आता समोर बघा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हवालदार पदासाठी PET टेस्ट तुमची होणार आहे. ओके, फिजिकल एफिशियन्सी टेस्ट होणार आहे. यासाठी तुम्हाला चालून दाखवायचे आहे. ओके, 1600 मीटर 15 मिनिटांमध्ये आणि 1 किलोमीटर 20 मिनिटांमध्ये. आता 20 मिनिटात बघा 1 किलोमीटरही चालता येत नसेल, थोडं धावावं लागेल तुम्हाला. ओके, थोडंसं हे बघा 20 मिनिटामध्ये जर 1 किलोमीटर जरी तुम्हाला जर चालता किंवा धावता येत नसेल तर बघा आता तुम्हाला काय करायचं आहे जीवनात. ओके, तर मला असं वाटतं की खूप सिम्पल आहे हे, काही तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की फिजिकल एफिशियन्सी टेस्ट होणार, परंतु ती काही जड तुम्हाला राहणार नाही. ज्याप्रमाणे पोलीस किंवा इतरही होत असतात तसं इथे काही नाही. खूपच सिंपल फिजिकल एफिशियन्सी टेस्ट यांनी दिलेली आहे. आता बघा, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट ही तुमची होणार आहे. तुम्हाला छाती फुगवून दाखवावी लागणार आहे. ओके, किती बघा हाईट पाहिजे, बघा किती पाहिजे हाईट, तर 157.5 सेंटीमीटर तुमची हाईट पाहिजे. तुम्ही मेल असाल तर, तुम्ही फिमेल असाल तर 152 सेंटीमीटर तुमची हाईट पाहिजे. आणि चेस्ट बघा, चेस्ट पाहिजे 81 सेंटीमीटर एक्सपांड करून, म्हणजे फुगवून 81 सेंटीमीटर पाहिजे. ओके, आणि मिनिमम एक्सपान्शन पाहिजे 5 सेंटीमीटरच्या. महिलांसाठी बघा वेट पाहिजे, तर वेट किती पाहिजे 48 किलोग्रॅम मिनिमम पाहिजे. आणि 2 किलोचं रिलॅक्सेशन काही लोकांना मिळत असते, जसं बघा आसामी आहे, गोरखा आहे, यांना 2 किलोचं एज रिलॅक्सेशन मिळत असते. बाकी तुम्ही मराठी आहात, मराठी विद्यार्थी आहात तर तुम्हाला मिनिमम 48 kg महिलेचे वजन पाहिजे. ओके, पुरुषांना वजन वगैरे काही लागत नाही. पुरुषांना लागते हाईट आणि चेस्ट, महिलांना लागते हाईट आणि वजन. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. तरीसुद्धा माझ्या हातून काही माहिती सुटलेली असेल किंवा माझ्या हातून बोलताना काही चूक झालेली असेल तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. याशिवाय तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सॲप चॅनलवर सुद्धा तुम्ही जॉईन होऊन जा आणि तिथे सुद्धा तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.